मित्रांनो रस्त्यामध्ये गाडी टायरा वरती येतील हा मला नाही। हाय मित्रांनो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। तर मित्रांनो आज तारीख आहे 11/3/2025 ना मी माझा भाऊ आणि माझा मित्र भाविस गडक आणि माझे भावाचे मित्र आहेत 5-6 जण 4-5 जण। तर आम्ही पुण्यासाठी निघत आहोत, पुणे आडेफाटे या ठिकाणी। कारण असं आहे का माझ्या भावाचा जो 12वीचा जो एक पेपर राहिला तर मध्येच 15 दिवसाची सुट्टी होती तर त्याला आम्ही घेऊन आलो। तर आता एक पेपरासाठी पुन्हा आम्हाला पुण्यासाठी जायला लागत आहे। आज आम्ही तयारी केली सध्या, आता भाऊ येत आहे तर लगेच आपण गाडी बसू आणि पुण्यासाठी निघूया। मित्र भाविस गडक नका त्याला आपली सोबत घेतला एक नाईट कर राहायचे तिथे ना, त्याची ते फार एन्जॉय। आम्ही तुम्हाला पहिला नक्कीच सांगू का गड दाखवू येते, पण आज नक्कीच दाखवायचा म्हणजे आजचा दिवस तर आम्ही जाण्यासाठी निघाल, पण टाइम भेटला तर आज पण गड आपण पूर्ण करू। म्हणजे गडची पण ना गाडी मस्तपैकी आम्ही आपले प्रेशर मशीनने वॉशिंग केले आहे। नवीन गड आहे शिवनेरी गडावर आम्हाला फार जायचा विचार आहे का आणि तिथे जे पण असेल शिवकालीन घटना म्हणजे बघण्यासाठी जे काय असेल ते तुम्हाला सर्व दाखवतो, लेण्या बिण्या काय जे असेल ते त्यासाठी आम्ही जात आहात। आपला भाऊ पण आला आहे, त्याचा एक पेपर आहे उंदी, पण त्याला कॉंग्रॅच्युलेशन आजच सांगून ठेवू व्यस्त काय इकडं आपलं माहीत नाही, आपल्याला वाला फॉर करत नाही करत असं, पण लगेच आता गाडीमध्ये बसून आपण जाऊ। तर चला मित्रांनो शेतावर शिंगत हा देवा आमच्या सांभाळ करी आता येताना आमचे सोबत्र देवाकडे प्रार्थना तर करत लागे। तर आम्ही निघाला हा घरून शेतावरशी। बघा मित्रांनो आम्ही घरून तर सध्या निघालो आहोत, वाजले आहेत 9 परफेक्ट 9 वाजले आहेत। तर आपल्याला आज 2.5 किलोमीटर कापायचं आहे, तर पण आपण 2-3 वाजेपर्यंत पोहोचू। तर आता जसे जसं आपले म्हणजे भावाचे मित्र येतील 4-5 जण ते पण आहेत सोबतच सगळे, फक्त एक एक्झामसाठी तर ते पण येतात। जसं जसं आपण त्यांना पिक करत जाऊ घेऊन जाऊ तसं तुम्हाला मी दाखवतो आणि लगेच आपण पुण्यासाठी निघूया। आणि 2 माणूस अजून आपल्याला रस्त्याला मिळला ना, पिझ्यातून रस्त्याला भेटतीलच। काशीची निघत हा वाजला 10:10 आता नॉनस्टॉप आपण जाऊया। असं मोठं डोंगर लागून आम्हाला डोंगरातच जाहीर विला आज, तर आम्ही तिथं दाखवूनच तुम्हाला ना इकडचे थोडं जा ना गाड्यावर बर्फ जाता पाहिजे थोडी जोरदार। तर बघा मित्रांनो आम्ही CNG पंपवर पोहोचले, CNG टाकण्यासाठी चिल्लार फाट्याजवळ आणि 7-8-10 गाड्या असतील आपल्या पुढे। CNG भरला का आपण लगेच जाऊया इथून पुढे। मित्रांनो आम्ही फायनली 1 तास लागला CNG भरा, गाडी संपली तेव्हा म्हणजे तेव्हाच आता नुकतंच भरून निघाला। आता आपले कुठे रे मन्नौर मस्तान नाका इथून आपले वाडा रस्ता जाणार आहोत। मित्रांनो रस्त्यामध्ये गाडी टायरा वरती येतील हा मला नाही, आता आपण सर्वात जास्त लोड घेणारी गाडी आहे। आता सध्या आपण मन्नौर रस्त्याला आहोत। मित्रांनो हा धरणाचं पाणी सर्व मुंबईमध्ये जात आहे। या तानसा धरण आहे हे बघा मित्रांनो, हे 2 पाईप आहे, याचे तिकडच्या बाजूला एक दुसरा पाईप आहे, ते सर्व मुंबईमध्ये पाणी जातं। बघा हे डॅम मधून पाणी मित्रांनो निघतं, इकडनं मुंबई साईडला जातं। मित्रांनो आम्ही आटगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचला म्हणजे फाटकाजवळ। बघा मित्रांनो हा भिवंडी नाशिक हायवे आहे, तेथून आपण 6 वरून लेफ्ट मारून सिद्धा सरडगाव या ठिकाणी म्हणजे तो रस्ता पकडणार आहोत। बघा मित्रांनो आम्ही सरडगावला पोहोचला। चारोटीवरून भरपूर टाइम झाला, 4 तास लागले, कारण की CNG साठी 1 तास गेला आमचा, मध्येच गाडी संपली होती CNG म्हणून। आता बघा मित्रांनो इथून डायरेक्ट 80-90 किलोमीटर आडेफाट आहे हा सरळ हायवे, एकच हायवे, आता कुठे टर्न मारायची गरज नाही। आता आपण जाऊ निवांत। थोड्याच वेळाने तुम्हाला एक जबरदस्त मालसेज घाट आहे ते बघायला भेटतील। पहिला एका हॉटेलवर नाश्ता पाण्यासाठी थांबू। भूक तरी लागली काय? भूक लागली पण थांबू एखादीकडे भाकरी खायला लागते।
काय आहे का नाही देऊ नांगा लागेल खायला लागेल थोडाफार नाश्ता पाणी करू फार भूक लागली आहे तर बाकी मित्रांनो हे हॉटेल आहे कोणतं हॉटेल काय आहे नाव तर काय प्रांजली काय प्रांजली ते हॉटेलात आम्ही पोहोचला जाऊ घरी पण नाश्ता पाणी करू मित्रांनो दुरून बघा डोंगराचा लुक आता आपण एक 5 मिनिटात त्या घाटाजवळ जाणार आहोत माळशेत घाटाच्या जवळ म्हणजे 20-30 किलोमीटरचा घाट लागतो हा आणि सध्या 99% तो ठाण्यामध्ये तर आपण जाऊ घाटचा लुक बघू तुम्हाला पण दाखवतो आणि बघा मित्रांनो एकदम खतरनाक लुक आहे आता डोंगराच्या एकदम समोर आम्ही हा तर बघा मित्रांनो फायनली आम्ही गाडी इथे लावली जरा नाश्ता पण घेतला थंड ना वडापाव ना सगळं तर त्यासाठी आम्ही थांबला हा ना डोंगराचा लुक तर जबरदस्त आहे इथून दिसत आहे नाश्ता पाणी करू लंगा लाला आज काही संध्याकाळपर्यंत आरामात पोहोचायचंच आहे थंड होता चालू आहे इज्जतवाली पार्टी आहे कशाच भाऊ तुला डोंगर दाखवायचे नांगलंच काय दोन ते आता नांगायचे असली बाकी आहे ना आहे नाश्ता पाणी मुंगा तिथे जाणार जीवायच्या बघा मित्रांनो इथून लुक आहे तो एक नंबर आहे नक्की बघा तुम्ही बोला पाए थोड़ा खास तो मजे तर बघा मित्रांनो फायनली आम्ही आडी फाटा या ठिकाणी पोहोचलो ती 1 किलोमीटर इथून दूर आहे पण बायपास मारताना डायरेक्ट कॉलेजवर आम्ही जातो हा नाशिक पुणे हायवे आहे नवीन जो ब्रिज दिसतो तो तर इथून आपण राईट साइड लेफ्ट साइडला मारून आणि बायपास घेऊन डायरेक्ट साडीजवळ जाऊ आणि इथून 1 किलोमीटर पुढे आडीफाट्या हे शहर म्हणजे स्टेशन शहर आहे तर मित्रांनो इथून आपण राईट मारून जाऊ आणि हा ब्रिज दिसतो जो हायवे आहे तो नाशिक पुणे हायवे आहे तर बघा मित्रांनो आता आपण ते हायवेवर चढूया
नाशिक हायवेला जाऊ. नाशिक साईड थोडं तिथून 1-2 किलोमीटरवर लगेच ह्यांचं कॉलेज आत्मा मालिकवाले कॉलेज लागेल. बघा मित्रांनो, इथून जी लेफ्ट साईडला दिसते साडा सारखी, साडा कॉलेज पोहोचलो आम्ही. थांबा आल. चला मित्रांनो, पोहोचलो आम्ही. ही यांचं कॉलेज आहे, साडा कॉलेज एकच आहे, म्हणजे शेवटी पोहोचलो आम्ही. आता हॉस्टेलवर एंट्री मारू. ही एक आत्मामालिकची गेली आणि ही दुसरी एक इंग्लिश मिडियमची शाळा आहे, पण ही दुसरी ट्रस्ट आहे ती चालवते. बघा मित्रांनो, शेवटी फायनली आम्ही या कॉलेजवर पोहोचलो. आता पोहोचलो हा आम्ही. बाहेर खुश हिवरला जे इकडे हंदा वगैरे कोणाच व्हिडिओ. मित्रांनो, पोहोचलो आम्ही शेवटी कॉलेजवर. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ एव्हरीबडी.